नमस्कार रोटरी मित्रांनो. आज आपण डिस्ट्रिक्ट 3132 च्या पॉइंट सिस्टीम संदर्भात थोडक्यात माहिती यामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपण बराच काळपासून मीटिंग मध्ये होतो, ज्यामधून आपल्या सर्वांमध्ये एक हेल्दी कॉम्पिटिशन क्रिएट होईल. खूप चांगल्या प्रकारे कार्य आपण सर्वजण या कोविड सिच्युएशन मध्येही करत आहात, परंतु त्याला जर काही सायटेशन सारखी पावती मिळाली आणि त्याचा सन्मान योग्य प्रकारे केला गेला तरच या केलेल्या कामाचा आपल्याला आनंद होईल. आणि त्यामुळे डिस्ट्रिक्ट सायटेशन्स मधून संपूर्णपणे ट्रान्सपरन्सी अवॉर्ड्स आणि प्राइजेस यामध्ये राहावी या दृष्टीनं हे ॲप आणि पॉइंट सिस्टीम तयार करण्यात आलेली आहे. या पॉइंट सिस्टमला तयार करण्यामध्ये डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रोटरियन राहुल कुलकर्णी आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी अथक परिश्रमाने हे सर्व सिस्टम तयार केलेली आहे. ही सिस्टम कशा प्रकारे आपल्याला वापरायची आहे या संदर्भात आपण थोडक्यात याची माहिती घेऊया. आपलं जे रोटरी इंडिया ॲप आहे त्या ॲप मधून जे ॲडमिन आहेत ते ॲडमिनच फक्त सायटेशन पॉइंट साठी अप्लाय करू शकतात. ते प्रेसिडेंट सेक्रेटरी असतील किंवा त्यांनी कुणी क्लब मधून एखादा टेक्नोसेवी पर्सन ॲडमिन म्हणून जबाबदारी दिलेली असेल तर तोही हे कार्य करू शकतो. किंवा जरी आपण ॲप मधून गेलो तरीही आपल्याला त्याचं रुटीन हे रोटरी इंडियाच्या वेबसाईट वरतीच होतं. त्यापेक्षा सोपा मार्ग म्हणजे आपली डिस्ट्रिक्ट वेबसाईट याला आपण विजिट करू शकतो. हे काम मोबाईलवरूनही करता येऊ शकतं किंवा आपण लॅपटॉप आणि डेस्कटॉप याच्यावरूनही हे काम करू शकतो. आपली डिस्ट्रिक्टची वेबसाईट ओपन केल्यानंतर त्याच्या होम पेज वरती आपल्याला सर्व माहिती डिस्क्रिट फॉर्म मध्ये पाहायला मिळते. जसे डिफरंट डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट्स असतील, क्लब प्रोजेक्ट्स आपल्या सर्व क्लबने केलेले, क्लब मीटिंग्स बद्दलची इन्फॉर्मेशन, क्लब इव्हेंट्स, त्यानंतर डिस्ट्रिक्ट कॅलेंडर यामध्ये काही इव्हेंट्स वगैरे असतील त्याच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन, तसेच GML आणि न्यूज लेटर्स क्लबचे किंवा डिस्ट्रिक्टचे न्यूज लेटर्स त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यात महत्वाचा पॉइंट आपला आहे तो डिस्ट्रिक्ट सायटेशन. त्यासाठी आपल्याला लॉग इन करायचं आहे. जे आपले युजरनेम पासवर्ड क्रेडेन्शियल आहेत ॲडमिनचे, लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपण रोटरी इंडियाच्या साईट वरती रूट होणार. ॲप मधूनही आपण डिस्ट्रिक्ट सायटेशन वरती जर क्लिक केलं तरीही रोटरी इंडियाच्या साईट वरतीच आपण रूट होणार. आणि इथे आपल्याला आपले लॉग इन क्रेडेन्शियल्स टाकायचे आहेत. आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड हा एंटर केल्यानंतर लॉग इन झाल्यानंतर आपल्याला आपल्या समोर फक्त क्लबचा डाटा दिसेल. या सर्व आयकॉन्स बद्दलही आपल्याला थोडक्यामध्ये इन्फॉर्मेशन घ्यायची आहेच आहे. सर्वप्रथम डिरेक्टरी असेल की ज्यामध्ये आपल्या क्लबच्या मेंबर संदर्भात इन्फॉर्मेशन असतील. यामधून आपण आपल्या क्लब पैकी कोणाला जर ॲडमिन म्हणून जबाबदारी द्यायची असेल तर ती आपण देऊ शकतो मेक ॲडमिन या माध्यमातून. तसेच काही क्लबच्या इव्हेंट्स असतील तर त्या इव्हेंट्स आपण या इव्हेंट मध्ये ऍड करू शकतो. काही अनाउन्समेंट्स असतील की ज्याचे नोटिफिकेशन्स सर्व मेंबर्सला जातील. त्यानंतर प्रोजेक्ट अपलोडिंग हे बऱ्याच जणांचं खूप चांगल्या प्रकारे वर्किंग सुरू आहे, परंतु तरीही अजून काही क्लब यामध्ये पार्टिसिपेट झालेले नाहीयेत. सर्व्हिस प्रोजेक्ट्स वरती आपण क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला ऍड प्रोजेक्ट हे बटन दिसेल.
ऍड प्रोजेक्ट वरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या प्रोजेक्टचे जे काही टायटल असेल ते टायटल, त्याचं शॉर्ट मध्ये डिस्क्रिप्शन, एरिया ऑफ फोकस, कुठल्या फोकस एरियामध्ये आपला प्रोजेक्ट येतो तो सिलेक्ट करायचा. त्यानंतर त्या एरिया ऑफ फोकस नुसार, म्हणजे पीस बिल्डिंगचा आपण एरिया ऑफ फोकस घेतला तर त्याची कॅटेगरी कुठल्या प्रकारची आहे, हे प्रत्येक एरिया ऑफ फोकस नुसार त्याची कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करता येऊ शकते. त्यानंतर डेट, प्रोजेक्टची कॉस्ट अप्रॉक्सिमेटली, डायरेक्ट बेनिफिशियरीज अँड मॅन आवर्स, म्हणजे नंबर ऑफ रोटेरियन्स मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ आवर्स, हे टोटल मॅन आवर्स किती लागले ते आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेशन द्यायचं आहे. रोटेरियन्स इन्व्हॉल्ड इन द प्रोजेक्ट अँड रोट्रॅक्टर्स इफ एनी दे आर इन्व्हॉल्ड इन द प्रोजेक्ट, याबद्दलची ही माहिती द्यायची आहे. त्यानंतर या प्रोजेक्टचे आपण मॅक्झिमम 5 फोटोग्राफ अपलोड करू शकतो आणि प्रत्येक फोटोग्राफचं डिस्क्रिप्शन आपल्या यामध्ये द्यायचे. फोटोग्राफी शक्ती ऍक्शन फोटोग्राफ असावेत आणि त्याची एक कॅप्शन आपल्याला या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये एंटर करायचंय. जर आपला हा प्रोजेक्ट आपण लोकल मीडियामध्ये, प्रिंट मीडियामध्ये पब्लिश केलेला असेल आणि त्याची एखादी न्यूज आलेली असेल तर इथे आपण हॅज द प्रोजेक्ट बीन कव्हर्ड बाय एनी प्रिंट मीडिया यावरती जर क्लिक केलं तर आपल्याला त्या न्यूज पेपरच्या आणखी एक फोटोग्राफ इथे ऍड करता येऊ शकतो. आणि शेवटी सेव्ह म्हटलं, विदिन 5 मिनिट्स आपण आपला कुठलाही प्रोजेक्ट यामध्ये अपलोड करू शकतो. हे प्रोजेक्ट अपलोडिंग आहे. त्यानंतर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, पास्ट प्रेसिडेंट्स यांचा डाटा आपण ऍड करू शकतो. क्लब मीटिंग्स याबद्दलची इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण ऍड करू शकतो. क्लब मीटिंग मध्ये मीटिंग ऍड केली, त्यानंतर त्या मीटिंग मध्ये मीटिंगचे टायटल, डिस्क्रिप्शन, शॉर्ट मध्ये डेट, अटेंडन्स, मीटिंग कुठल्या प्रकारची आहे, रेग्युलर आहे, पीओडी आहे किंवा असेंब्ली आहे, आणि त्याचे पण फोटोग्राफ या पद्धतीने आपण अपलोड करू शकतो मीटिंग डिटेल्स मध्ये. त्यानंतर यामध्ये महत्वाचा सेक्शन जो आपण पाहणार आहोत तो म्हणजे डिस्ट्रिक्ट सायटेशनचा. या डिस्ट्रिक्ट सायटेशन्स वरती आपण क्लिक केल्याच्या नंतर एक पॉइंट सिस्टमचा टेबल आपल्या 1 जुलै GML मध्ये दिलेला आहे, किंवा ऍप मध्येही त्याची फाईल PDF स्वरूपात आपल्याला एनी टाइम अवेलेबल आहे, आपण ज्यावेळेस पाहू शकता. त्यामध्ये प्रत्येक प्रकारच्या आपल्या ऍक्टिव्हिटीसाठी काही पॉइंट्स अलॉट केलेले आहेत. त्या पॉइंटची डिटेल कशा प्रकारचे आहेत तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता, किंवा डायरेक्ट या ठिकाणी अप्लाय करत असताना सुद्धा समोरच आपल्याला दिसतात. जसं क्लब ऍडमिनिस्ट्रेशन यामध्ये पहिला पॉइंट आहे तो रोटरी क्लब पेज RIDs ऑन टाइम, म्हणजे 1 सेम ऑगस्ट आणि 2 सेम फेब्रुवारी या डेट्स दिलेल्या आहेत. त्या डेट्सच्या पूर्वी जर आपण RIDs पे केलेले असतील तर या ठिकाणी अचीव, त्याला येस असं क्लिक करायचं आहे. आपले पॉइंट्स इथे 500 येतील. पण आपल्याला हे प्रत्येक पॉइंट साठी काही रिमार्क पण दिलेले, तेही केअरफुली पाहिजेत. RIDs साठी अप्लाय करत असताना आपण 2nd सेमचा ज्यावेळेस सेमी अॅन्युअल ड्यूज पे करणार त्याच्यानंतरच आपल्याला या पॉइंट साठी अप्लाय करता येऊ शकतो. त्यानंतर क्लब पेज रोटरी न्यूज सबस्क्रिप्शन ऑफ ऑल मेंबर्स ऑन टाइम बिफोर 31 ऑगस्ट जर आपलं झालेलं असेल तर त्यासाठी आपण इथे एस वरती क्लिक केलं, आपले पॉइंट्स आपल्याला इथे पाहायला मिळतात टोटल. नंतर प्रॉम्प्ट पेमेंट ऑफ डिस्ट्रिक्ट जनरल फंड अँड डिस्ट्रिक्ट वेलफेअर फंड, जर डिस्ट्रिक्ट ड्यूज आपण पे केलेले असतील तर या ठिकाणी एस वरती क्लिक करा. रोटरी सेंटर वरती आपण जर गोल्स सेट केलेले असतील 15 ऍटलिस्ट गोल तर या ठिकाणी एस वरती क्लिक करा.
या प्रकारे आपल्या पॉईंट्सची टोटल इथे वाढत जाते. त्यानंतर आपल्या क्लबचे काही पेपरलेस कम्युनिकेशन आपण अडॉप्ट केलेले असतील, थोडी स्ट्रिक्ट वेबसाईट आणि ईमेलच्या माध्यमातूनच आपण जर कम्युनिकेशन नेहमी करत असलो, देन दॅट इज ऑल्सो येस. ऑब्विसली सध्याच्या या सिच्युएशन मध्ये तर सर्व कम्युनिकेशन हे पेपरलेसच होत आहेत आणि त्यामुळे हे 500 पॉईंटला आपण अप्लाय करू शकतोच. क्लब मेंटेन्स अटेंडन्स रिपोर्ट ऑफ वीकली मीटिंग. प्रत्येक वीकली मीटिंगचा आपण अटेंडन्स रिपोर्ट घेतोय का, तो मेंटेन करतोय का, त्यासाठी पण पॉईंट्स आहेत 200 पॉईंट्स. या प्रकारे आपले पॉईंट्स इथे वाढत जाणार आहेत. त्यानंतर मंथली ई बुलेटिन. आपण पहिलं ई बुलेटिन जर काढलेलं असेल फर्स्ट मंथ मध्ये तर 1 वरती क्लिक करायचंय, जर 2 झाले तर 2 वरती. यानुसार प्रत्येक महिन्यानुसार आपले पॉईंट्स त्यामध्ये वाढत जाणार आहेत. प्रत्येक मंथ साठी 50 पॉईंट्स इन्क्रीज होणार आहेत. तसंच आपण काही फॅमिली पिकनिक अरेंज केलेली असेल किंवा मंथली रिपोर्ट आपण सेंड करतोय, वीकली मीटिंग मध्ये आपण गेस्ट स्पीकर इन्व्हाइट करतोय, मग अशा मीटिंग्स आपल्या किती आहेत, त्या मीटिंगच्या संख्येनुसार आपल्याला पॉईंट्स त्यामध्ये मिळणार आहेत. मंथली फॅमिली मीटिंग आपली होतीये किंवा नाही, त्यानुसारही आपल्याला पॉईंट्स प्रत्येक मंथ साठी मिळणार आहेत. तसेच चार्टर डे आपल्या क्लबचा असेल तर तो आपण फॅमिली मीटिंगनी सेलिब्रेट करतोय किंवा नाही. चार्टर प्रेसिडेंटला, GSR, चार्टर मेंबर्सला चार्टर डेच्या दिवशी आपण त्यांचा सन्मान करतोय किंवा नाही. पास प्रेसिडेंटचा सन्मान त्या ठिकाणी त्या दिवशी होतोय किंवा नाही. या प्रकारे या प्रत्येक आपल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थिंगला पॉईंट्स आहेत. हे सर्व पॉईंट्स तुम्ही जर गेले तर इझिली ते लक्षात येतील, फार डिफिकल्ट वर्क ते नाहीये. त्यानंतर गव्हर्नर व्हिजिट्सचे काही पॉईंट्स आहेत. गव्हर्नर व्हिजिट साठी पण पॉईंट्स आहेत. असेंब्ली, त्यानंतर presentation of plans and program, active participation of club officers and members in the assemblies, public functions. अशा प्रत्येक पॉइंट्स फॅक्टर वरती पॉइंट्स डिपेंड आहेत. मेंबरशिप, आपल्या क्लबची मेंबरशिप मध्ये कशा प्रकारे गेन होतोय, नेट ग्रोथ किती आहे, मेंबर लॉस किती आहे, रिटेन किती आहे, रिटेन्शन किती आहे. त्यानंतर क्लब स्पॉन्सरशिप जर आपल्या क्लबचे असेल तर त्यानुसारही यामध्ये पॉईंट्स मिळत आहेत. वुमन मेंबरची ग्रोथ असेल त्यानुसार प्रत्येक वुमन मेंबरच्या ऍडिशन साठी पण पॉईंट्स आहेत. पण हे सर्व मेंबर्स आपल्याला rotary.org वरती ऍड केलेले असणं आवश्यक आहे. फक्त रोटरी इंडिया ऍप वरती ऍड करून उपयोग नाही, तर आपलं ते rotary.org वरती ऍड केलेले असतील तरच आपले जे अप्लाय केलेले पॉईंट्स आहेत ते अप्रूव्ह होणार आहेत. याची मात्र सर्वांनी काळजी घ्यायची. त्यानंतर यंग मेंबर्स असतील, प्रत्येक यंग मेंबरसाठी एज बिलो 40 असेल तर अशा प्रत्येक मेंबरसाठी आपल्याला न्यू मेंबरसाठी पॉईंट्स आहेत. ओल्ड मेंबर रिकनेक्ट करण्यासाठीही पॉईंट्स आहेत. इंडक्टिंग ए फॉर्मर रोट्रॅक्टर, इंडक्टिंग एक्झिस्टिंग रोट्रॅक्टर, ऑर्गनायझिंग न्यू मेंबर ओरिएंटेशन, organizing new member orientation program at zonal level, sponsoring new club, sponsoring satellite club, and sponsor new club having majority of women members. अशा प्रत्येक फॅक्टर वरती मेंबरशिप मध्ये पॉईंट्स आहेत. त्यानंतर पब्लिक इमेज वरती ज्या ज्या गोष्टी आपण अचीव्ह केलेल्या आहेत त्यासाठी आपल्याला पॉईंट्सला अप्लाय करायचं आहे. त्याशिवाय आपल्याला इथे त्याचं रिफ्लेक्शन दिसणार नाहीये, याची मात्र काळजी घ्यायची. आपण फक्त ऍक्टिव्हिटीज करत राहतो परंतु त्या रिपोर्ट करत नाही, त्यामुळं आपला सायटेशन्स फॅक्टर्स मध्ये आपण मागे पडू शकतो. म्हणून ह्या प्रत्येक गोष्टीवरती आपण काळजी घ्यायची आहे. त्यानंतर पब्लिक इमेजचे डिफरंट पॉईंट्स आहेत. आय थिंक आता या सर्व गोष्टी आपण पाहूनही व्यवस्थितपणे लक्षात येऊ शकतील. पब्लिक इमेजचे प्रत्येक सेक्शनचे पॉईंट्स, ज्या कुठल्या सेक्शनच्या पॉईंट्स बद्दल आपल्याला काही डिफिकल्टी असेल
त्यावेळी डिस्ट्रिक्टच्या वतीनं तुम्हाला त्याबद्दल जे रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे ते नेहमीच दिली जाईल आणि सायटेशनची टीम आहे ती सायटेशनची टीम पण सातत्याने तुम्हाला फॉलोअप मध्ये आणि हेल्प मध्ये राहणार आहे. पब्लिक इमेजचे पॉइंट्स, सर्व्हिस प्रोजेक्ट्स, आपण कुठल्या रेव्हेन्यू मधला प्रोजेक्ट किती प्रोजेक्ट्स करतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल रूफ वॉटर हार्वेस्टिंग आपल्या क्लबच्या माध्यमातून किती केले जात आहेत, 1 2 3 4 अकॉर्डिंगली आपल्याला त्याचे पॉइंट्स मिळणार आहेत. या ठिकाणी पॉइंट्स वाढत चालले जसं आपण अप्लाय करत जाऊ त्या पद्धतीने. परंतु सर्व्हिस प्रोजेक्ट्स आपल्याला अप्लाय करत असताना त्या प्रोजेक्टच्या कम्प्लिशन नंतरच अप्लाय करायचे आहेत. जस्ट आपण प्रोजेक्ट डिसाईड केलेला आहे की इमिजिएट आपण अप्लाय करू शकत नाही. इंडक्टिंग एक्झिस्टिंग रोट्रॅक्टर, सर्व्हिस प्रोजेक्ट्स मध्ये या प्रत्येक प्रकारच्या प्रोजेक्टसाठी यात आपण जे डिस्ट्रिक्टच्या वतीनं घेतले गेलेले प्रोजेक्ट्स असतील त्या प्रोजेक्टमध्ये जर आपल्या क्लबचं पार्टिसिपेशन असेल तर त्यालाही आपण अप्लाय करू शकणार आहोत. परंतु आपलं पार्टिसिपेशन त्यामध्ये राहिलेलं असणं आवश्यक आहे. या प्रत्येक प्रकारच्या सर्व्हिस प्रोजेक्टसाठी डिफरंट पॉइंट्स आहेत. त्या पॉइंटसाठी आपण अप्लाय करू शकतो. इंटरनॅशनल सर्व्हिस, न्यू जनरेशन यूथ सर्व्हिसचे प्रोजेक्ट्स, त्याच्या ऍक्टिव्हिटीज, इंटरॅक्ट क्लब, रायला at different levels, and the most important is the Rotary Foundation. त्या फाउंडेशन मध्ये वेगवेगळ्या सेक्शन्स मध्ये फाउंडेशन गिविंग्स आणि ग्लोबल ग्रँड प्रोजेक्ट्स या प्रत्येक फॅक्टरवरती डिपेंडंट पॉइंट्स या पद्धतीने दिलेले आहेत. डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स, लिटरसी मधल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी डिफरंट पॉइंट्स आहेत. विन्स, वॉशिंग स्कूल्स याच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी पॉइंट्स आहेत. या पद्धतीनं आपली जी काही ऍक्टिव्हिटी कंप्लीट होईल त्या ऍक्टिव्हिटीसाठी आपण पॉइंट्स अप्लाय करायचे आणि ते अप्लाय केलेले पॉइंट्स आपल्याला इमिजिएटली त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होऊन दिसणार आहेत. त्यानंतर हे सर्व जे पॉइंट्स आहेत या पॉइंट्सचा जो लीडर बोर्ड आहे म्हणजे टॉप 5 क्लब्स याच त्यावरती डिस्ट्रिक्ट मध्ये आपण आलो तर इथे आपल्याला ऍप वरती एक लीडर बोर्ड दिसेल. त्या लीडर बोर्डच्या माध्यमातून तुम्हाला या प्रकारे, परंतु तो वेगवेगळ्या सेक्शन नुसार असेल, वेगवेगळ्या अव्हेन्यू नुसार असेल. त्याचा स्क्रीनशॉट मी शेअर करेल सर्वांशी. आतापर्यंत 2 क्लबनी पॉइंट साठी अप्लाय पण केलेले आहे. रोटरी क्लब ऑफ चाकूर सध्या लीडिंग वरती आहे 5750 पॉइंट्सनी आणि रोटरी क्लब मलकापूर 1300 पॉइंट्स हे नंबर 2 वरती आहे. परंतु बहुसंख्य क्लबनी आणखी पॉइंट सिस्टम मध्ये अप्लाय करायला सुरुवात केलेली नाहीये. सर्वांनी लवकरात लवकर आपल्या नेक्स्ट मंथली मीटिंगच्या पूर्वी आतापर्यंत झालेल्या ज्या काही आपल्या ऍक्टिव्हिटीज आहेत या ऍक्टिव्हिटीज चे पॉइंट्स अप्लाय करावेत की सो दॅट आपल्याला कन्सिस्टंटली त्या लीडर बोर्ड वरती फोकस ठेवता येऊ शकतो. तो लीडर बोर्ड आपल्याला लवकरच आपल्या वेबसाईटच्या होम पेज वरती पण पाहायला मिळणार आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो आणखी एक महत्वाची गोष्ट जी या रोटरी इंडिया ऍप मधून आपल्यासाठी महत्वाची आहे ती म्हणजे जो मेंबर्स डाटा आपल्या डायरेक्टरीमध्ये आहे. साधारणतः डायरेक्टरी 3605 मेंबर्स आहेत, परंतु आतापर्यंत फक्त 1400 मेंबर्स पर्यंतच ऍप डाउनलोड्स आहेत आणि ऍपचा वापर करणारे आहेत. त्याच्यामध्येही बहुसंख्य मेंबर्सची इन्फॉर्मेशन किंवा डिटेल्स हे प्रॉपरली फिल्ड नाही आहेत.
फॉर एक्झाम्पल आपण आपल्या क्लबच्या डाटामध्ये गेलो, त्याची डायरेक्टरी जर पाहिली, त्याच्या प्रत्येक मेंबर्सच्या, समजा मी माझंच नाव घेतो, प्रत्येक मेंबर स्वतःचा डाटा एडिट करू शकतो आणि ऍडमिन सर्वांचा डाटा एडिट करू शकतो. यात महत्वाच्या गोष्टी काय काय येणं आवश्यक आहे. नेम, मोबाईल नंबर, ईमेल आयडी हे तर बाय डिफॉल्ट येतातच. डेट ऑफ बर्थ, अॅनिव्हर्सरी डेट या करेक्ट आहेत की नाही हे चेक करणे. त्यानंतर ब्लड ग्रुप, कंट्री, हे सर्व डिटेल्स आपण फिलअप करणं आवश्यक आहे. यात आपले रोटरी डिटेल्स काही असतील तर ते आपण फिलअप करू शकतो. क्लब डेसिग्नेशन असेल तर. महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपले बिझनेस डिटेल्स. या बिझनेस डिटेल्स मध्ये मॅक्झिमम जण क्लासिफिकेशन हा कॉलम प्रॉपरली फिलअप करत नाही, तो आवश्यक आहे. यात आपल्या बिझनेसचे बिझनेस नेम, बिझनेस ईमेल आयडी किंवा त्याचे डिटेल्स, आपलं डेसिग्नेशन, क्लासिफिकेशन आणि त्या क्लासिफिकेशन संदर्भातले कीवर्ड्स, ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कारण आपण ज्यावेळी रोटरी इंडिया ऍप ओपन करतो त्यावेळी होम स्क्रीनलाच आपल्याला फाइंड ए रोटेरियन म्हणून एक ऑप्शन दिसतं. बेसिकली आपल्या बिझनेस ग्रोथ पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा आपल्याला जर एखाद्या फील्ड मधल्या रोटेरियनला सिलेक्ट करायचं असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल परवाच माझंच एक्झाम्पल सांगतो की I wanted to search for a orthopedic doctor in the district for my some family related problem. ज्यावेळी मी डिस्ट्रिक्ट ऍप ओपन केलं आणि त्याच्यामध्ये कीवर्ड्स मध्ये टाकलं ऑर्थोपेडिक डॉक्टर, यू डोंट इमॅजिन की एकही नाव डिस्प्ले झालं नाही. ज्यावेळी मी डॉक्टर असं नाव टाकलं, फक्त डॉक्टर, त्यावेळी त्यामध्ये मला 13 to 15 एवढ्याच संख्येने डॉक्टर्स. आता आपण इमॅजिन करू शकतो प्रत्येक क्लब मध्ये जवळपास 10-15 मिनिमम डॉक्टर्सची संख्या मोठमोठ्या क्लब मध्ये सुद्धा आहे. आणि आपल्या पूर्ण डिस्ट्रिक्ट मधून जर फक्त 14-15 डॉक्टर्स सापडतायत, हा कीवर्डचा इफेक्ट आहे. देन हाऊ कॅन वी कम्युनिकेट विथ इच अदर. एखादा पर्टिक्युलर काही थिंग्स आपल्याला परचेस करायचे आहेत, ते रिलेटेड टू फार्मास्युटिकल्स असेल किंवा रिलेटेड टू आणखी इतर कुठल्याही प्रकारचे सर्व्हिस बिझनेसेस असतील. या बिझनेस संदर्भात आपल्याला जर एकमेकांशी कोऑर्डिनेट करायचंय, बिकॉज आय ट्रस्ट ऑन रोटरी, आय ट्रस्ट ऑन रोटेरियन, आणि त्यामुळं आय विल ऑलवेज फॉलो टू डील विथ द रोटेरियन. मग अशा वेळी जर आपण लोकांना सापडलोच नाहीत तर मग आपणच म्हणतो आपल्याला रोटरीचा काय उपयोग आहे. बेसिकली यामधून आपला बिझनेस ग्रोथ किंवा आपल्या बिझनेस कम्युनिकेशन्स या दृष्टीनं आपण लोकांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचलं जावं, या दृष्टीनं हा जो डाटा आहे तो आपल्या प्रत्येक मेंबर कडून आपण आवर्जून भरून घेतला पाहिजे. इव्हन त्यांनाही याचा इम्पॉर्टन्स आपण जर समजावून सांगितला तर आपल्या मेंबरशिप आणि रिटेन्शनचे सुद्धा भरपूर प्रॉब्लेम जे आहेत ते ओव्हरकम होतील. कारण त्याच्यामध्ये आपल्याला लोकल रिवॉर्ड्स आहेत, ग्लोबल रिवॉर्ड्स आहेत, यासारख्या ऍक्टिव्हिटीज जर आपण राबवायच्या म्हटलं तर आपले बिझनेस त्यामध्ये प्रॉपरली मेन्शन्ड आणि रजिस्टर्ड असणं आवश्यक आहे. तर यासाठी आपण आपल्या बिझनेस रिलेटेड ज्या काही रिक्वायर्ड थिंग्स आहेत त्या डेसिग्नेशन मध्ये, क्लासिफिकेशन मध्ये आणि या कीवर्ड्स मध्ये जरूर मेन्शन कराव्या, की सो दॅट आपल्याला कोणीही रोटेरियन ज्यावेळेस आपल्याला शोधण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळी आपण त्याला सापडू आणि ही कॅन रीच. या पद्धतीनं आपण आपल्या मेंबर डिटेल्स मध्ये जे काही चेंजेस आहेत ते चेंजेस करू शकतो. आणि प्रत्येक रोटेरियननी हे ऍप इन्स्टॉल करावं आपल्या क्लब मध्ये आणि त्याचा वापरही करावा. त्याचा वापर आपण त्यांना एक्सप्लेन करावा, समजावून सांगावा,
जे ग्लोबल रिवॉर्ड्स आणि लोकल रिवॉर्ड्स च्या माध्यमातून विविध बिझनेस आहेत आपल्या रोटेरियन्सचे, त्यांनाही एकमेकांशी जोडण्याचा जर आपण क्लबच्या माध्यमातून प्रयत्न केला तर त्याच्यामधूनही खूप चांगल्या प्रकारे क्लब स्ट्रेंथ वाढू शकते. सेव्ह केल्यानंतर आपला हा डाटा संपूर्णपणे सेव्ह होऊन जातो. प्रत्येक मेंबर स्वतःचा डाटा अपडेट करू शकतो किंवा ऍडमिन जो आहे तो आपल्या क्लबच्या सर्व मेंबर्सचा डाटा एडिट करू शकतो किंवा अपडेट करू शकतो. या पद्धतीनं आपण आपलं हे डिस्ट्रिक्टचं ऍप खूप चांगल्या प्रकारे युटिलाइज करू शकतो. सर्वांनी याचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे वापर करून घ्यावा. या संदर्भात कोणालाही काही डिफिकल्टी आलेली असेल तर डिस्ट्रिक्ट टीम सातत्यानं तुमच्या सहकार्यासाठी अवेलेबल राहील. थँक्यू व्हेरी मच.